मुंबईत काल रात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाहीये। मी सध्या मुंबईच्या मिठी नदी परिसरामध्ये आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मिठी नदीनं सध्या अकराळ विक्राळ रूप जे ते धारण केल्याचं स्पष्टपणे दिसतंय। आपण पाहतोय की मिठी नदीचं जे पात्र आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे। मी सध्या कुर्ला कमानी या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। दूरपर्यंत जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत मिठी नदीचं जे मोठं पात्र आहे त्यामध्ये पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाऊस पडतो त्यावेळी आसपासचे जे दुकानं आहेत आणि आसपासच्या ज्या इमारती आहेत त्या सुद्धा पाण्याच्या खाली जातात। आणि मागच्या वेळी 26 तारखेला जो पाऊस पडला होता त्यामध्ये सुद्धा मुंबईची कशी अवस्था झाली होती आणि या संपूर्ण कुर्ला LBS रोडवरती किती मोठ्या स्वरूपात पाणी भरलं होतं हे देखील संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिलं। आणि त्यामुळे महानगरपालिकेचे जे बूस्टर पंप आहेत ते सुद्धा आता या संपूर्ण परिसरामध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहे। जर मिठी नदीची पातळी वाढली तर इथे स्थानिक जे राहणारे आहेत त्यांना आसपासच्या शाळांमध्ये स्थलांतरित केलं जाईल अशी माहिती इथल्या प्रशासनाने दिलेली आहे। रविवारचा दिवस आहे आणि त्यामुळे पावसाची तीव्रता नेमकी किती जास्त आहे यावर सुद्धा हवामान विभागाचं आणि मुंबई महानगरपालिकेचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पाऊस अजूनही विश्रांती घेताना काही दिसत नाहीये। काळे ढग दाटून आलेले आहेत आणि आज हवामान खात्यानं मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। याच परिस्थितीला पाहता मिठी नदीच्या पाणी पातळीच्या लेवलवरती आता महानगरपालिकेचं लक्ष लागून राहिलंय। कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारचा गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।